अरे निक्कू, सगळं संपलं. मी काल माझ्या मम्मीसाठी 9 कॅरेट सोन्याची चेन घेतली आणि आता ऑनलाईन वाचलं की 9 कॅरेट गोल्ड हे बेकायदेशीर आहे. हा मोठा स्कॅम आहे. अरे शांत हो. कोणी सांगितलं तुला 9 कॅरेट गोल्ड बेकायदेशीर आहे? या व्हॉट्सअपवरच्या अफवांवरती विश्वास ठेवू नकोस. 9 कॅरेट गोल्ड कायदेशीर आहे. खरंच? पण माझ्या मते तर खरं सोनं 22 कॅरेट आणि 24 कॅरेट असतं. मग हे 9 कॅरेट गोल्ड म्हणजे काय? अगं अगदी सोपं आहे. 24 कॅरेट गोल्ड म्हणजे जवळपास अगदी शुद्ध सोनं. पण 9 कॅरेट गोल्ड मध्ये 37.5% शुद्ध सोनं असतं आणि उरलेले 62.5% इतर उरलेले धातू जसे की चांदी, तांबे असतात. म्हणून त्यावर 375 असा हॉलमार्क दिसतो. म्हणजे हे नकली सोनं नाही? नाही ग, 9 कॅरेट गोल्डला BIS हॉलमार्किंग अंतर्गत मान्यता आहे. त्यामुळे ते खरं सोनंच आहे. पण त्यामध्ये सोन्याचे प्रमाण 22 कॅरेट आणि 24 कॅरेट पेक्षा कमी असतं. मग हे स्वस्त आणि रोज वापरण्यासाठी चांगलं असेल ना? हो, 9 कॅरेट गोल्ड जास्त मजबूत असल्यामुळे अंगठी, चेन सारख्या रोज वापरायच्या दागिन्यांसाठी उपयोगी ठरू शकते. मग मी यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते का? इथेच खरी गोष्ट आहे. 9 कॅरेट गोल्ड इन्व्हेस्टमेंटसाठी तितकं चांगलं नाही, कारण त्यामध्ये फक्त 37.5% सोनं असतं आणि रिसेल करताना सोन्याच्या प्युरिटीवरूनच किंमत मिळू शकते. ओ, म्हणजे खरेदी करताना हॉलमार्क आणि HOID तपासायचा. म्हणजे बजेटमध्ये एक दागिना हवा असेल तर 9 कॅरेट गोल्ड एक ऑप्शन आहे, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून घेण्याआधी एक विचार करायला हवा. अगदी बरोबर. आणि तुम्ही देखील दागिने घेताना BIS हॉलमार्क आणि HOID नक्की तपासा. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.